नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 3 आहे त्यातला एक्झाम्पल 4. क्वेश्चन 3 काय आहे आपला, काय म्हणतंय, हे जे इक्वेशन दिलेले हे ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करायचं. चला तर एक्झाम्पल 4 काय आहे आपला बघू. सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेले, 3x y 2 = 0 हे एक इक्वेशन दिलेले आणि 2x y = 8 हे सेकंड इक्वेशन दिलंय. आता याला सॉल्व्ह करायचे ग्राफिकल मेथडनी. चला बघूया. सगळ्यात पहिले काय करायचं, हे जे आहे 3x y 2 = 0 तसंच तसं लिहिलं. आता ह्या ज्या इक्वल टू च्या साइनच्या इकडे काय फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचा आणि बाकी सगळे इक्वल टू च्या पलीकडे पाठवायचे. आता बघा, सगळ्यात पहिले मी थोडं करतोय. आता 3x - 2 = असं मी इथं ठेवलं नाही. हा y इकडे आणला तर काय होणार, y प्लस होणार, इकडं मायनस आहे प्लस होणार. ओके. आणि इथं फक्त मी याला उलट असं लिहून घेतलं, y = 3x - 2 आलं का. म्हणजे सिंपल तेच आहे, बाकी काही नाही, फिरून लिहिलेलं आहे. आणि जर कधी तुम्ही इथं y ठेवला आणि बाकी हे इकडे पाठवले तर एकच होणार आहे. इक्वल टू आहे ना, ते असं लिहिलं काय असं लिहिलं काय सेमच होणार आहे. सो प्रॉपरली आपला एका साइडला काय आहे, एक व्हेरिएबल कोणता आहे, तो एक व्हेरिएबल y आहे. बाकीच्या साइडला सगळे काय असतील, व्हेरिएबल असतील आणि कॉन्स्टंट असतील, सगळे इक्वल टू च्या त्या बाजूला. मग कोणती असू ती एक बाजू, ही असू किंवा ही असू. आलं लक्षात. मी तुम्हाला फक्त सांगताना असं सांगतो की इकडे जा. ओके. चला आता काय करायचंय बघा, y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर मग कुठं टाका लागेल, x ची व्हॅल्यू पुट करा लागेल. x ची टाकली तर इकडं y भेटायला. सपोज आपण टाकलं पुट x = 0 देन, आणि असं जेव्हा सिंपल इक्वेशन असेल तेव्हा डायरेक्ट काय टाकायचं, 0 1 आणि 2 ह्या इथे. ओके. इथं y असू x असू काय पण असू. आलं हे लक्षात आलं. ट्रिक्स काय सिंपल दिलेलं असेल तेव्हा काय करायचं, 0 1 आणि 2 टाकायचं. जास्त लोड नाही घ्यायचा, बघायचं व्हॅल्यू कशा येत आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आणि जर कधी फ्रॅक्शन मध्ये असेल तर काय ट्रिक्स दिलेली मी ते तुम्हाला सांगितलेली, मागच्या लेक्चर्स मध्ये पण आपण घेतलेली. चला आता x 0 टाकू, y = 3x - 2 y = 3 × 0 - 2. ओके. x च्या जागी 0 टाकलाय, बाकी काय नाही. y = 3 × 0 किती येणार, 0 - 2 आणि y = किती येणार, -2. 0 मधून मायनस केला किती येणार, -2. आलं. y आणि असं एक बॉक्स करायचा प्रेझेंटेशन, बाकी काय नाही. y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे फर्स्ट जेव्हा x टाकला 0. आलं. फर्स्ट ही ऑर्डर पेअर झाली x y, म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू भेटली. आता पुट x = 1 देन सॉरी y काय म्हणते आपल्याला भेटते बघा, y = काय 3x - 2. काय 3x - 2. आता x च्या जागी किती टाकायचं आपल्याला, 1 टाका. y = 3 × 1, x ला रिप्लेस केला 1 नी, मायनस इथं 2 आला. y = 3 × 1 3 - 2 y = 1. ओके. 3 2 गेला 1 आला. y = किती आला, 1. हे झाला सेकंड व्हॅल्यू y ची भेटली आपल्याला. आता थर्ड व्हॅल्यू लिहा, पुट x = 2 देन y ची थर्ड व्हॅल्यू काय असेल ते बघू. y = काय आले, 3x - 2. हे सिंप्लिफाईड केलं आपण, 3x - 2 y = काय येणार, 3 × x च्या जागी इथं किती टाकायचं आपल्याला, x च्या जागी टाकायचं आहे 2 - 2 y = 6 - 2 6 - 2 किती येणार, 4 y = किती आला, 4 आला थर्ड व्हॅल्यू ऑफ y.
आता काय करायचं, टेबल. असं एक टेबल म्हणजे की प्रॉपरली आपल्याला व्हॅल्यूज दिसतात, प्रॉपरली कळतात आणि आपल्याला कन्फ्युजन होत नाही. एक्झामिनरला पण ते सोपं जातं. ओके, त्यासाठी सगळ्यांच्या भल्यासाठी काय आपला असं प्रेझेंटेशन करणं गरजेचं आहे. इथं एक्स काहीच नाही करायचं, इथं ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहे त्या पुट करायच्या आहे. बघा एक्स ची फर्स्ट व्हॅल्यू काय आपली 0, वाय किती येते -2, -2 किती आली ऑर्डर पेअर 0 -2, एक्स आणि वाय ही सोबत लिहिलं ते ऑर्डर पेअर झाली. सेकंड काय, एक्स किती आहे 1, वाय किती आला तेव्हा बघा वाय आला 1, वाय तेव्हा किती आला 1, ऑर्डर पेअर झाली 1 1. ओके, आता एक्स किती आपला 2, वाय किती आला 4, ऑर्डर पेअर झाली 2 4. चेक करा एक्स किती टाकला 0 1 2, 0 1 2, वाय किती आला -2 1 4, -2 1 4. आणि हा टेबल कोणत्या इक्वेशन साठी आहे, 3x ते वरती लिहा. कोणतं इक्वेशन आहे, 3x y -2 इक्वल टू 0. म्हणजे जेणेकरून समजतं की ह्या इक्वेशनला सॉल्व केल्यावर हे उत्तर येतं, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज येतात. ओके, आलं. इथं प्रॉपरली लिहिलं तर चेक करायला सोपं जातं आणि मार्क्स पटकन भेटतात. आता काय करायचं, हे प्रॉपरली लिहून घ्या. आणि आता त्याचप्रमाणे सिमिलरली आपला 2x + y = 8 या इक्वेशन साठी असंच टेबल फॉर्म करायच्या, असंच व्हॅल्यू काढायच्या. मग त्या ग्राफवर घ्यायच्या आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे ह्या टेबलची अशी एक लाईन फॉर्म होईल आणि दुसऱ्या टेबलची एक लाईन फॉर्म होईल आणि असा एक इंटरसेक्शन पॉइंट तयार होईल. तेच आपलं काय होणार, सोल्युशन. मी काय करतो आता, पुसून घेतो आणि याला सॉल्व करतो. आता काय जे सेकंड इक्वेशन आहे ते सॉल्व करू. सेकंड इक्वेशन काय बघा, 2x काय लिहा, 2x + y = 8. आता इथं सिंपल आहे, या साईडला काय एक व्हेरिएबल ठेवायचा, तो ठेवतो मी बा y जशाच तसा, आणि 8 इकडे आहेच इक्वल टू च्या. ओके, आणि हा 2x इकडे पाठवला, इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होणार 2x. y = 8 - 2x हे झालं त्याचं सिम्प्लिफाईड. म्हणजे एक फक्त आपण ह्या साईडला एक व्हेरिएबल ठेवायचा, बाकी सगळं इकडे पाठवायचे. मग आता इथं व्हॅल्यूज टाकायच्या, मग y ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार. चला, पुट x = 0, देन y किती भेटतो बघूया. चला, y = काय आपला 8 - 2x, y = 8 - 2 × 0. ओके, आलं. काय नाही, x च्या जागी फक्त 0 ठेवला. इथपर्यंत समजलं असेल सर्व, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. ओके मित्रांनो, चला लक्ष द्या. y = किती येणार, 8 - 0, y = किती आला 8, y आला 8. आणि प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ग्राफ दिलेला आहे. तो ग्राफ कोणता, मी पेनाने काढलेला आहे, पण तुम्ही काढायचा पेन्सिलने. पेनाने काय काढला मी, तो क्लिअरली दिसावा व्हिडिओ मध्ये म्हणून, बाकी काही नाही. पण तुम्ही पेन्सिलने काढायचा आणि एक्झाम मध्ये पण पेन्सिलनेच काढायचा. चला, पुट सेकंड व्हॅल्यू x = किती घ्यायची, 1 1, देन बघा y = 8 - 2x. ओके, चला, y = 8 - 2 × 1. आलं इथपर्यंत. x च्या जागी 1 टाकला, y = 8 - 2, 2 × 1 किती आला 2, y = 8 - 2 आला 6, y = आला 6. ही y ची आपली सेकंड व्हॅल्यू झाली. आता x थर्ड व्हॅल्यू टाकू x ची. पुट x = 2, देन
y इक्वल टू 8 मायनस 2x. हे सिम्प्लिफाईड आहे. यामध्ये x ची सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला 2. y इक्वल टू 8 मायनस 2 इंटू 2. ओके, x च्या जागी फक्त 2 टाकलेला आहे, बाकी सगळं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. एकदा टर्मिनॉलॉजी अंडरस्टँड झाली की तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. टर्मिनॉलॉजी म्हणजेच की त्या मागचा कन्सेप्ट काय आहे, ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचं कसं, ते जर कळलं एकदा तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह केले म्हणजे प्रॅक्टिस होणार, पण कसं सॉल्व्ह करायचं ते एकदा बघून घ्यायचं. म्हणजे टर्मिनॉलॉजी ती काय असते ती अंडरस्टँड झाली पाहिजे. फक्त सॉल्व्ह करते म्हणून करायचं का नाही, तसं नाही करायचं. 8 मायनस किती आला 4, 2 इंटू 2 किती झाला 4. 8तून 4 गेला किती आला 4. ओके, y इक्वल टू 4 आलेला आहे. आता काहीच नाही, टेबल आहे. आता डायरेक्ट x y x y. ओके, हा इथे लाईन, हा इथे लाईन, असे 3 आहे. x ची फर्स्ट व्हॅल्यू काय आहे बघा 0. y काय आला ते y 8. काय आली ऑर्डर पेर 0 8. ओके, x ची सेकंड व्हॅल्यू किती आहे 1. y किती आला 6. 6 किती आली ऑर्डर पेर 1 6. x ची थर्ड व्हॅल्यू किती आहे 2. y किती आला 4. 4 2 4. ही झाली ऑर्डर पेयर. आता हे टेबल कोणत्या इक्वेशन साठी आहे बघा ते लिहावरती. 2x प्लस y इक्वल टू 8 म्हणजे क्लिअरली कळतं. आता ह्या दोघांचा टेबल जे कोऑर्डिनेट्स आहेत ते ग्राफवर असे प्लॉट करायचे. 2 लाईन येणार, कशा पण येणार, आणि हा असा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन येणार. म्हणजे 2 लाईन जिथं क्रॉस होणार एक, तो त्यालाच म्हणतो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. अशी एक लाईन आणि अशी एक लाईन तिथं मिळणार, त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतात. आणि तेच आपलं यासाठी उत्तर असणार सोल्युशन. आणि नंतर लिहायचं ग्राफ ऑफ सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर एक्स वाय इक्वल टू जे येणार ते. चला, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.